राम राम, जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय. बंधूंनो, आज आपण या यूट्यूब व्हिडिओच्या द्वारे समजून घेणार आहोत की हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये जाती व्यवस्था असते का. आपल्याला इंग्रजांनी फूट पाडण्यासाठी आपल्यामध्ये ही व्यवस्था तयार केली. प्रत्येकाला आडनाव आणि जात लावायचं. जात, धर्म, पंथ या विषयांमध्ये भारतीयांमध्ये फूट पाडायची. का? कारण इंग्लंडची माणसं भारतामध्ये अतिशय बोटावर मोजण्या एवढी होती, ज्या बळावर त्यांना राज्य करता येणं शक्य नव्हतं. मग आपण भारतीयांना वेगवेगळ्या गोष्टींनी विभाजन करायचं आणि राज्य करायचा हा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी ही जाती व्यवस्था उभी केली. बघा, तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण रामायण वाचताना श्रीराम वाचतो. श्रीरामांना आडनाव आहे का? नाही. जात आहे का? नाही. महाभारत वाचताना श्रीकृष्ण किंवा अनेक राजांची नावं वाचतो. त्यामध्ये त्यांना आडनाव आहे का? नाही. जात आहे का? नाही. यदुवंशी म्हणजे यादव नव्हे, वंश सांगायची. सूर्यवंशी, यदुवंशी, चंद्रवंशी हे वेगळं आहे. त्याचा आडनावाशी काही संबंध नाही. इंग्रजांच्या काळात काही जणांनी वंशच आडनाव म्हणून वापरला. ही बाब थोडीशी वेगळी. मग इंग्रजांनी फूट पाडण्यासाठी हे तयार केलं. आपण अगदी आपल्या संत परंपरेतल्या अनेक महाराजांची नावं आठवा बरं का. माऊली ज्ञानेश्वरांचं आडनाव आहे का? नाही. जात आहे का? नाही. तुकोबारायांचं आडनाव आहे का? नाही. जात आहे का? नाही. चोखामेळांचं आडनाव आहे का? नाही. जात आहे का? नाही. असं कोणत्याही इंग्रज येईपर्यंत कुणालाही आडनाव आणि जात नावाचा प्रकार नव्हता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आडनाव नव्हतं, जात नव्हती. बाजीप्रभूलाही आडनाव नव्हतं, जात नव्हती. तानाजीचं नव्हतं, मुरारबाजीचं नव्हतं किंवा कुणाचंच नव्हतं. कारण त्या काळात आडनाव आणि जात नावाचा प्रकारच नव्हता. हे नंतर कोणीतरी लावलं आणि त्यांच्या पद्धतीनं त्याला रचलं. इतिहासाचं एक वेगळं त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे, स्वार्थाप्रमाणे रचना काही जणांनी केली. खरं काय आहे? इंग्रज येईपर्यंत भारतामध्ये जात नावाचा प्रकारच नव्हता. इंग्रजांनी आपल्यात फूट पाडण्यासाठी तयार केला आणि त्याला व्यवस्थित आणण्यासाठी काय केलं त्यांनी? प्रत्येकाला जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, शाळेचा दाखला हे सगळीकडे सक्तीचं केलं. मग काय करायचं? जन्म प्रमाणपत्र घ्यायला कोणी आला की त्याला सांग आडनाव काय, जात काय. शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचे, आडनाव काय, जात काय. शाळेमधनं महाविद्यालयात जायचे, TC घ्यायची आणि टाकायची, आडनाव काय, जात काय. अगदी मृत्यू झाला स्मशानात तर आजही स्मशानामध्ये एक पावती मिळते मृत्यूपत्र नोंदवण्यासाठी. त्या पावतीवरही आडनाव काय, जात काय. आपण मृत्यू प्रमाणपत्र घ्यायला गेलो, आडनाव काय, जात काय. अरे म्हणजे यांनी आपल्याला फूट पाडण्यासाठी तयार केलेली गोष्ट कशी भिनवली हे समजून घ्या. आपल्याला त्याच्या पाठीमागचं खरं माहितीच नाहीये. इंग्रजीपर्यंत आडनाव नाही, जात नाही. मग काय होतं? वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्थेमध्ये काय होतं तर ती काही जन्मानुसार नव्हती. ती एक वेगवेगळ्या व्यावसायिकांची व्यवस्था. म्हणजे उदाहरणार्थ समजा टाटांची एक कारची कंपनी, तिचं नाव टाटा. डिग्जॅमवाल्यांचं शूटिंगचं, तशाप्रमाणे वर्णव्यवस्था होती. व्यवसायाप्रमाणे. मी क्षत्रिय आहे समजा, आणि क्षत्रियाच्या माझ्या मुलाला जर गुरुकुलामध्ये शिकताना समजा गणित आवडलं, तो वैश्य व्हायचा. त्याला जर डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तो क्षुद्र व्हायचा. डॉक्टर, इंजिनियर क्षुद्र असतात. मग क्षुद्र म्हणजे कमी आणि ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ असं होतं का? बिलकुल नाही. सर्व वर्ण हे समसमान होते. मग काही जणांना वाटतं की अरे ब्राह्मणांना शिव्या द्यायला फार सोपं आहे. त्यांनी समजून घ्या ब्राह्मण काय असतं, खरा ब्राह्मण काय असतो. काहीतरी आडनाव आहे म्हणून तो ब्राह्मण नसतो. ब्राह्मण म्हणजे काय माहिती आहे का? ज्याला ब्राह्मण बाय चॉईस व्हायचंय, जन्मानुसार नव्हतं. कुणाचा तरी मुलगा तो ब्राह्मण आहे म्हणून त्याचा मुलगा ब्राह्मण नव्हता. क्षत्रिय आहे म्हणून क्षत्रिय नव्हता. कुणीही कुठलेही वैश्य आहे म्हणून वैश्य नव्हता. मग ब्राह्मण जर तुम्हाला तुमच्या निवडीने बाय चॉईस व्हायचं असेल तर काय करावं लागायचं? सगळ्यात पहिले संचयाचा अधिकार सोडावा लागायचा. संचय म्हणजे काय? साठवणे, धन, धान्य इत्यादी. धन म्हणजे सोनं, चांदी, मोहरा, पैसे काहीही साठवायचं नाही. दुसरं, धान्यसुद्धा नाही. मग 4 घरी भिक्षाम देही म्हणायचं. जे मिळालं ते खायचं, नाही मिळालं तर भुकं राहायचं. बघा बरं किती भयंकर आहे. म्हणजे किती सात्विकता आहे त्याच्यामध्ये. आणि आयुष्यभर ज्ञानार्जन करायचं आणि ज्ञानदान करायचं. ज्ञानार्जन आणि ज्ञानदान. आजही विचार करा, आपल्याकडं
शिक्षण हा विषय अर्जन करणं आणि दान करणं असा होता, तो पैशांशी संबंधित नव्हता. आज सगळ्या शिक्षण संस्थांचं पीक आले, पैशांची संबंध आलाय आणि खरं ज्ञान राहिलं बाजूला, फक्त तो व्यवसाय झालाय. आमच्याकडे शिक्षण हा ज्ञानदानाचा विषय होता. मग विचार करा बरं, ब्राह्मण म्हणजे काय? संचय करणार नाही, भिक्षामदेही म्हणणार, ज्ञानार्जन करणार आणि ज्ञानदान करणार. 12 वर्ष एक शिष्य टिकला तर 12 वर्षांच्या नंतर त्याला एकदा गुरुदक्षिणा मागता यायची. एकदा गुरुदक्षिणा म्हणजे आपल्याला जे एकलव्याचा अंगठा लगेच कानं उभे राहतात. गुरुदक्षिणा म्हणलं की एकलव्याचा अंगठा. आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी सफेद झूट अशी तयार केलेली ती गोष्ट आहे, एकलव्याचा अंगठा. का माहिती आहे का? कारण गुरुला शिष्याकडनं 12 वर्ष टिकल्यावर एकदा गुरुदक्षिणा मागताना सुद्धा फक्त आणि फक्त गाय मागता यायची, दुसरं काही मागताच येत नाही. अंगठा बिंगठाचा विषयच नव्हता. मग गाय मागता यायची फक्त. गायीमध्येही मजा. एखादा गरीब शिष्य असेल तर मातीची गाय रंगरंगोटी करून गुरूंना अर्पित करायचा. कुणी धातूची गाय द्यायचा. कुणी खरोखर चांगल्या घरचा असेल तर खरोखरची गाय दान करायचा गुरूंना. राजाचा राजपुत्र असेल तर त्याच्या क्षमतेप्रमाणे 50-100 गायी दान करायचा. मग गुरूंचं मोठं धन काय होतं? गोधन. कोणते गुरु मोठे? ज्यांच्याकडं गोधन जास्त आहे, त्यांना शिष्य चांगले मिळाले, असा त्याचा अर्थ होता. गुरुच्या गोधनाचं महत्त्व किती होतं? तर महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर महाभारतामध्ये पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासामध्ये असताना शमीच्या वृक्षावरचे शस्त्र केव्हा काढले होते माहिती आहे का? तर ज्या वेळेला कौरव त्यांच्या गुरूंकडचे गायी गोधन पळवून नेत होते. म्हणजे गुरुच्या गोधनाचं एवढं महत्त्व आहे की अज्ञातवासामध्ये असताना त्यांनी शस्त्र उतरून गुरुचं गोधन वाचवलं होतं. बघा बरं, आता आपल्या गावामध्ये समजा एखादं पती पत्नी असे संन्यस्त राहत असतील, त्यांच्यासोबत 2-4 आचार्य गुरु वगैरे असतील आणि ते दररोज स्वतः भिक्षामदेही म्हणतात. त्यांच्याकडे मुलं गुरुकुलामध्ये शिकायला शिष्य आहेत, ते पण दररोज भिक्षामदेही असं म्हणून सगळं धान्य जमा करतात, जे मिळालं ते खातात आणि ज्ञानार्जन ज्ञानदान करतात. त्यांना सन्मान राहायला असेल का नाही बरं? कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे, विरक्त आहेत. त्यांचं ऐकायला, त्यांचा सन्मान करायला कुणालाही आवडेल. त्याच्यामध्ये काही जात किंवा आडनाव नावाचा प्रकार नव्हता. बरं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहूया. मी महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी पाहिल्या. उदाहरणार्थ, आपल्याकडचा पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून घेताना काय लिहिलेलं आहे? तर सिसोदिया वंशीय राजा म्हणून राज्याभिषेक करून घेत आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी, शहाजीराजांनी, संभाजी महाराजांनी सिसोदिया वंशी असं स्वतः लिहिलेलं आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत कोल्हापूरला आणि साताऱ्याला, त्या दोन्ही ठिकाणी जर आपण गेलात तर आजही जिथे जनतेला जाता येतं त्या पहिल्या स्वागताच्या हॉलमध्येच मोठी वंशावळ लिहिलेली सिसोदिया वंशी यांची. मग महाराष्ट्रामधला शिवाजी महाराजांपासून तयार झालेला हा पूर्ण मराठा समाज कसा तयार झाला? हा क्षत्रिय समाज खरं म्हणजे. मग क्षत्रिय समाज असताना नाव कसं काय पडलं मराठा? तर हे पराक्रमाचं नाव आहे, आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचं नाव आहे. काय पूर्वजांचा पराक्रम होता? तर एरवी कोणतेही सैन्य 2 लढताना एक सैन्य पराभूत होतं, एक विजयी होतं. परंतु आमच्या पूर्वजांचं सैन्य असं होतं की ते लढताना मरायचं पण हटायचं नाही, म्हणून मुघल त्यांना मरहट्टे म्हणायचे. मरहट्टे, हे मरहट्टेचा अपभ्रंश मराठे आणि नंतर मराठा असा झाला. आमच्या पूर्वजांच्या मरण्याच्या हट्टापुढे नाव पडलेलं अतिशय स्वाभिमानाचं नाव. वंश सगळा क्षत्रिय. फक्त काय झालं? सिसोदियाचं सिसोदे झालं, चौहानचं चव्हाण झालं, सिंधियाचं शिंदे झालं, तंवरचं तंवर झालं. अशा लहान लहान गोष्टींनी, म्हणजे मुख्य मला इकडे किंवा तिकडे नाही जायचे. सांगायचं काय आहे? आपण सगळे एक आहोत, हिंदू आहोत. मला सहजपणे आठवतं वाल्मिकी समाजाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा बरं कसं आहे. आत्ता जो आपण भंगी समाज म्हणतो, जे सगळ्यांच्या बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेची कामं करतात, टॉयलेट बाथरूम धुवायला जातात, ते खरे काय आहेत माहिती आहे का तुम्हाला? बघा किती गल्लत किती असते. हे वाल्मिकी किंवा भंगी समाज हा सगळा मुळातला चौहान वंशीय राजे होते. औरंगजेबाने यांना पराभूत केलं. पराभूत केल्याच्या नंतर काय केलं? तर त्यांना सगळा राजपरिवार पकडून आणला. ते राजा राणी, त्यांचे काय पुतणे, भाऊ, त्यांच्या भाऊजया, मुलं, नातू, असे सगळे ते 200-500 लोक सगळे पकडून आणले. त्यांना म्हटले तुम्ही मुसलमान व्हा. ते म्हणले नाही. मग तुम्हाला मुसलमान व्हायचं नसेल तर आम्ही ठार मारू. म्हटले मारा, पण आम्ही मुसलमान होणार नाही. मग मुसलमान होणार, मारा पण मुसलमान. यांना वाटलं अरे हे माणसं मृत्यूला घाबरत नाहीत. त्यांनी 1 मारला, 2 मारला, 5 मारले, ते घाबरतच नाही आहेत.
मग औरंगजेबाला असं वाटलं की अरे हे मरणाला घाबरत नाहीत, तुम्ही जर मरणाला घाबरत नसाल तर तुम्हाला मी मृत्यूहून वाईट शिक्षा देतो. काय तर कोणती शिक्षा, तर तुम्ही आमचं विष्ठा केलेला, तुमचा शौचास केलेलं सगळं उचलायचं, डोक्यावर घ्यायचं आणि बाहेर नेऊन टाकायचं. मैला धोने का काम असं त्यांना दिलं. शौचास विष्ठा साफ करण्याचं काम दिलं. त्यांनी मरणाहून वाईट शिक्षा स्वीकारली, पण कधी मुसलमान नाही झाले. मग नंतर त्यांचीच एक जात तयार झाली, जे की चौहान वंशीय राजे. नंतरच्या काळामध्ये आपल्यालाही ते कळायला पाहिजे, त्यांना आपण वापस सन्मान द्यायला पाहिजे. तुम्ही हिंदू धर्मासाठी सर्वोच्च त्याग केला, मरणाहून वाईट शिक्षा स्वीकारली, पण मुसलमान नाही झाले, म्हणून आपण त्यांना खरं म्हणजे सन्मान द्यायला पाहिजे होता. तेही विसरले, आपणही विसरलो, तेही बिचारे असतेच काम करतात. तसंच मातंग समाजाचं पहा. आपल्या वेदांत, सांख्यिकी, शास्त्र, पुराण, ग्रंथ यांच्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपल्या जे भगवान हनुमानजी आहेत त्यांच्या माता अंजनी ह्या मातंग वंशाच्या. म्हणजे भगवान हनुमानजी, मारुती राया हे आजोळाकडनं मातंग वंशाचे आहेत. मग मातंग क्षुद्र कसा सेवा देणारा वर्गामध्ये आला? मग ते काही कमी आणि जास्त नाही आहे ना. मातंग ऋषींनी संस्कृत भाषा 80% 85% विकसित करण्यात योगदान त्यांचं. मातंग ऋषींचे आश्रम भारतापासून ते अर्ध्या रशियापर्यंत होते. बघा बरं किती चांगली व्यवस्था होती. आपल्याला यांनी हे कमी जास्त, हे श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा इंग्रजांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत. मी काही आपल्या भागातले एखाद दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी मागे आपल्या परभणी जिंतूर रस्त्यावर शिवसेनेचं काम करत असताना एकदा बोरी नावाचं गाव आहे, तिथे बाजूला वर्णा नावाच्या एका गावाला गेलो होतो. आमचा संदीप आंबोरे म्हणून तिथे खूप चांगला मित्र कार्यकर्ता आहे. मग त्या वर्णामध्ये दुसऱ्या दिवशी माझी सभा होती, म्हणून आदल्या दिवशी मी आढावा घ्यायला गेलो होतो. मग आढावा घ्यायला गेलो. गावात प्रथम गेल्यावर तिथे एक खंडोबाचं मंदिर आहे. त्या मंदिरात खंडोबाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन वापस जात असताना पाहिलं एक काळ्या पाषाणाची मला मूर्ती दिसली. ती मूर्ती दिसली की मला बराचसा इतिहास लक्षात आला. मग मी गावात बैठकीला बसल्यावर लोकांना विचारलं गावात आडनाव काय आहे? ते म्हटले आंभोरे. मी म्हटलं मग जुनं आडनाव काय आहे? ते एक जण म्हणाला सरनाईक. म्हटलं त्याच्याहून जुनं आडनाव काय आहे? एका वयस्कर माणसाने सांगितलं तौर. आमचं जुनं आडनाव आहे तौर. मग दुसऱ्या दिवशी सभेची सुरुवात मी तिथल्या ग्रामदैवत खंडोबाचं स्मरण करून केलं, जय मल्हार म्हटलं आणि नंतर गावाचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तुम्हा सर्वांना माहिती आहे का की तुमचा वंश तौर सरदारांचा वंश आहे. तौर सरदारांचा वंश कोणता? तर जेव्हा महाराष्ट्राचं मराठा साम्राज्य हे अटकेपार होतं, अफगाणिस्तानपर्यंत होतं, तेव्हा दिल्लीचा ताबा महाराष्ट्रातल्या तौर सरदारांच्या ताब्यात होता. मग 48 वर्ष अशी होती की दिल्लीच्या गादीवर कोण बसणार हे तौर सरदार ठरवायचे. ते जे बोट दाखवतील तो दिल्लीच्या गादीवर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचा सम्राट व्हायचा. म्हणून दिल्लीकडे आजही म्हण आहे, दिल्ली सिर्फ तौरों की, तौरों की नहीं तो किसी औरों की. मी बजरंग दलाचं काम करताना पाहिलं, जालना जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या काठाला, गंगथडी असं म्हणतात त्या भागाला, तिथे 22.5 गावं तौरांची आहेत. 22.5 गावं भुतेकरांची आहेत. भुतेकरसुद्धा मुळातले तौर. भुतेगावमुळे त्यांना भुतेकर देवीच्यामुळे नाव पडलं. तौरांचं तर मी आत्ता पाहिलं की आत्तापर्यंत ते तौर ठाकूर लावत होते, आता तौर पाटील लावायला लागले. माझा बजरंग दलाचा एक खूप चांगला मित्र आहे निलेश तौर. माझा एक बंधुवत मित्र आहे. मेडिकल कॉलेजला MBBSला असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असं माझ्यासोबत काम केलेलं डॉक्टर शहाजी भास्करराव तौर, कुंभार पिंपळगावकर. मी त्याचंही पाहिलं. त्याच्या हॉस्पिटलचं मागे उद्घाटन होतं, त्यांना मोठं लिहिलं होतं डॉक्टर शहाजी तौर ठाकूर. मला इकडे जायचं नाही. मी काय सांगायलो की आम्ही सगळे एकच आहेत, हे फक्त इंग्रजांच्या काळात बदललेलं आहे. मी मागे पाथरीजवळच्या नाथरा गावाला गेलो. तिथे विचारलं आडनाव, तर वाकणकर सांगत होते. म्हटलं जुनं आडनाव काय? एका वयस्कर माणसाने सांगितलं सिसोदिया. मी म्हटलं अरे तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. तो म्हटला कसं काय? शिवाजी महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करताना लिहिलं आहे की मी सिसोदिया वंशीय राजा म्हणून राज्याभिषेक करून घेत आहे. बघा बरं किती मोठी व्यवस्था आहे, किती छान व्यवस्था आहे. का आम्हाला नीट सांगत नाहीत तुम्ही? म्हणजे आमच्याकडे कधीही, मागे मी एकदा आपल्या पोखरणीच्या जवळ पांगरी या गावाला गेलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वमंगल गोग्राम यात्रा हा कार्यक्रम चालू होता. बैठकीला गेलो.
तिथे आडनाव विचारलं तर काही जण ते पांगरकर, काही जण वैरागळ असं काही सांगत होते. जुनं आडनाव काय? एक वयस्कर माणूस म्हणाला सूर्यवंशी. मी म्हटलं तुम्हाला कसं काय माहीत? आमच्याकडे भाट यायचा आणि त्याला माहिती आहे म्हणायची. म्हणजे आपण सगळेजण जातीपातींमध्ये विभाजित नाही आहेत. आमच्याकडं आडनाव नसतं, आमच्याकडं जात नसते. हे एक सत्य नीट समजून घेतलं पाहिजे. आपण पराक्रमी पूर्वजांचे पराक्रमी हिंदू वंशज आहोत. मग आता हे झालं जातीपातींचं किती फोलपणा आहे तुम्हाला सांगितलं. आता आपण काही पंथांचं सांगूया. मी तुम्हाला सहजपणे सांगतो की बौद्ध पंथ असेल, बौद्ध तर विष्णूचा 8वा अवतार आहे असं आपण वेदांतापासून मानणारे आहोत. जैनसुद्धा आपल्याच हिंदूमधलाच एक पंथ आहे, जसा आपला वारकरी पंथ आहे, संप्रदाय आहे त्याप्रमाणेच. सिख पंथ, सरदारांचा पंथ, खरं तर हा हिंदूंच्या रक्षणासाठी तयार झाला. कसा तयार झाला? तर भारतावर जेव्हा ग्लानी आली आणि हिंदूंच्या रक्षणाला कोणी लढत नव्हतं, मुस्लिम येऊन आक्रमण करायचे, मारायचे, लुटायचे, मग त्यावेळेस रक्षण करण्यासाठी खालसा पंथाची सुरुवात झाली. म्हणजे सगळ्या गुरूंना, सिख पंथांच्या सगळ्या गुरूंना मुसलमानांनी मुसलमान व्हा म्हणून तडपून हाल करून मारलेला आहे. गुरु गोविंद सिंहांनी खालसा पंथाची स्थापना केली त्यावेळची तर सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. असं सांगतात की गुरु गोविंद सिंहांनी सगळ्या सरदारांना बोलवलं. तेव्हा सिख संप्रदाय चांगला वाढलेला होता. मग त्यांनी काय केलं की ते सगळेजण देवीची पूजा करायचे. गुरु आत्तापर्यंत सिखपंथीयांच्या गुरुद्वारांमध्ये सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती असायच्या आणि सगळेजण पूजन करायचे. मग त्यावेळेला गुरु गोविंद सिंह देवीची पूजा करत होते. मोठी देवीची एक मूर्ती होती. त्यांनी सगळ्यांच्या समोर एकदा आपल्या सगळ्या ह्या धर्मसंरक्षणाच्या विषयामध्ये विवेचन केलं आणि शेवटी म्हणाले की देवी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळी मागते. कोण स्वतःचा बळी द्यायला तयार आहे? सगळीकडे शांतता पडली. टाचणी पडली तरी आवाज येईल, एकदम शांतता. आणि मग एका माणसाने हात वर केला, मी देईल. गुरु गोविंद सिंहांनी त्यांना पुढे बोलवलं. समोर एक तंबू होता, तंबूमध्ये नेलं, तलवार चालवली, रक्ताची चिलकांडी उडाली आणि मग ते तशीच ती रक्ताची धार तलवारीवर असलेली तलवार घेऊन गुरु गोविंद सिंहजी बाहेर आले आणि म्हणाले, अरे देवी आणखी बळी मागते, कोण देणार आहे? आणखी एक माणूस उठला. त्यांनी पुन्हा तंबूमध्ये नेलं, तलवार चालली, रक्ताची चिलकांडी. असं 5 वेळा झालं. मग 5 झाल्याच्या नंतर गुरु गोविंद सिंहजी बाहेर आले. त्यांनी त्या तंबूचा पडदा उघडला. 5ही माणसं जिवंत होती. त्यांनी बकऱ्यांचं बलिदान दिलं होतं आणि त्यांनी फक्त परीक्षा घेतली. आणि तेव्हापासून गुरु गोविंद सिंहांनी हिंदू धर्मासाठी प्राणाचा त्याग करायला तयार असणारे 5 जण म्हणजे पंचप्यारे हे खालसाचे मूळ सगळ्यात महत्त्वाचे म्हणून तयार केले. पंचप्यारे, निहंग हे सगळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्राणाचा त्याग करायला तयार असणारे असं गुरु गोविंद सिंहांनी सांगितलं. मग हिंदू धर्माच्या, संस्कृतीच्या, राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार झालेला हा सरदार सिख पंथ पगडी, कड, कृपाण, केश हे कशासाठी होतं? तर हे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढणारे सैनिक आहेत हे कळावं म्हणून. जसं आज आपल्याला भारताचा सैनिक गणवेशात दिसला तर सुरक्षित वाटतं, त्याचप्रमाणे सगळ्या हिंदूंना आपल्या अवतीभोवती कोणी सरदार दिसला, पगडी असणारा, केस वाढवलेला, कृपाण असणारा, कड घातलेला, तर हा आपला संरक्षक आहे वाटावं, विश्वास वाटावा, यासाठी त्यांनी ती व्यवस्था तयार केलेली होती. मग हे आपल्यापासून दूर केव्हा झाले? तर काँग्रेसने काय झालं की इंग्रजांनी आपल्यामध्ये फूट पाडली आणि इंग्रजांनी स्थापन केलेल्या काँग्रेसची स्थापना कोणा भारतीय माणसानं केलेली नाही. याच्यात राजकीय विषय नाही आहे. तर ॲलन ह्यूम नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काँग्रेसची स्थापना केली. कशासाठी केली? 1857च्या उठावाच्या नंतर आपण भारतात राज्य करू शकत नाही. मग आपल्याला इथलीच एक संघटना स्थापन करायची आणि त्याचे नेते आपण तयार करायचे. भारतीय लोक त्याच्या पाठीमागे उभे राहतील, नेते आपले असतील, संघटना आपली असेल आणि आपण राज्य करायचं असं त्यांनी ठरवलं. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनांचा सुरुवात आणि शेवट लॉंग लिव्ह ब्रिटिश क्वीन या गाण्याने व्हायचा. ब्रिटिश राणी चिरायू हो. सगळे पहिले प्रमुख हे इंग्रजांचे अधिकारी किंवा व्हाईसरॉयच होते. मग इंग्रजांची स्थापन केलेली त्यांची एजंट असणारी ही काँग्रेस, त्यांनी पण त्याच पद्धतीनं पुढे भारताचं विभाजन आणि जातीपाती, धर्म, संप्रदायामध्ये विभाजन तशाला तसं ठेवलं. इंदिरा गांधींनी सरदारांचं, सिखांचं, सगळ्यांचं मतदान मुसलमानांसारखं एक गठ्ठा करण्यासाठी, हे जसं मुसलमानांना हिंदू धर्मापासून दूर नेलं तसं सरदारांना सुद्धा एक संत तयार केले, जर्नेल सिंग भिंद्रणवाला म्हणून. आणि त्या भिंद्रणवालांच्या नेतृत्वाखाली सरदारांचा पंथ कट्टर आणि वेगळा तयार केला.
मग काय झालं, मग सरदारांच्या त्यावेळेस मोहिमा चालल्या, गुरुद्वारामधल्या मूर्त्या काढल्या, हिंदू धर्माच्या निशाण्या कमी केल्या आणि मग एका वेळेला असं झालं की तो पूर्ण इंदिरा गांधींनी तयार केलेला माणूस त्यांच्याच विरोधात केला आणि पंजाबचं वेगळं राष्ट्र खलिस्तान तयार करायचं म्हणून खलिस्तानवादी दहशतवादी संघटना तयार केल्या, ज्याच्यामध्ये बब्बर खालसा आहे. अशा अनेक संघटना त्यांनी तयार केल्या. एक मोठं आपलं कनिष्क नावाचं विमान बॉम्बने उडवलं. प्रचंड मोठा नरसंहार त्या काळामध्ये झाला. दहशतवादी तयार झाले. बघा बरं, काँग्रेसनं आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणाला तयार केलेला पंथ खालसा आणि सरदार सिख हे देशाच्या विरोधामध्ये, हिंदूंच्या विरोधामध्ये आतंकवादी बनवण्यापर्यंत गेले. आता आणखी पंथ म्हणून सांगतो मुसलमानांचं. भारतामध्ये मुसलमान कोण, तर जे अरबस्थानामधनं आले ते आक्रमण करून लुटून वापस गेले. मग भारतामध्ये कोण, त्यांनी तलवारीच्या बळावर जे घाबरले, ज्यांना मुसलमान केलं ते आहेत. भारतातल्या प्रत्येक मुसलमानाचा वंश हा हिंदूंचाच आहे. त्यांच्या आजोबा पंजोबा पुढची पिढी काढली तर हिंदूच आहे. पण इंग्रजांनी आणि काँग्रेसनं काय केलं, त्यांना पाकिस्तानसारखं विभाजन दाखवायचं, डायरेक्ट ॲक्शनसारखा संहार दाखवायचा, आतंकवाद दाखवायचा, जगभरातल्या इस्लामिक आतंकवादी संघटनांशी जोडायचं. दुसऱ्या बाजूला मी काय सांगतो बघा, भारताच्या बाजूला ब्रह्मदेश आहे, आपलाच भाग होता, फाळणी केली इंग्रजांनी आणि काँग्रेसनं. त्याच्या बाजूला इंडोनेशिया आहे. म्हणजे भारत केवढा होता, तर अफगाणिस्तान, भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, हाँगकाँग, तिबेट, मंगोलिया असा भारत होता. ब्रह्मदेशाच्या पलीकडे इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये जगातले सगळ्यात जास्त मुसलमान इंडोनेशियात राहतात. मग पण ह्या इंडोनेशियाच्या सरकारी नोटेवर गणपती आणि श्रीरामाचे फोटो आहेत. कशाचे, गणपती आणि श्रीराम. सगळ्यात जास्त मुसलमान. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुगलवर सर्च करून बघा. त्यांच्या संसदेमध्ये रामायण करून काढलेलं आहे. त्यांच्या विमानसेवेचं नाव गरुड आहे, जसं आपलं एअर इंडिया आहे. त्यांना विचारलं तुम्हाला गरुड पक्षी आवडतो का, तर ते सांगतात की नाही, भगवान विष्णू का वाहन है इसलिए रखा है. विष्णूचं वाहन आहे म्हणून गरुड नाव ठेवलं आहे. भारतातली सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी रामलीला इंडोनेशियाच्या बाली द्वीपांमध्ये होते. म्हणजे आपल्या मुसलमानांना जर आपण इंडोनेशिया शिकवला तर ते काय सांगतात, पाकिस्तानी त्यांना विचारतात की असं कसं काय. इंडोनेशियाचा नागरिक सांगतो की आमची प्रार्थना पद्धती बदलली, आम्ही मुसलमान झालो, परंतु आम्हाला आमच्या पूर्वजांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा, हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा सन्मान आहे. किती साधी गोष्ट आहे. सगळी कटुता, सगळं गळूनच पडेल की नाही, सगळे एकत्र राहतील आरामामध्ये. पण आम्हाला हे नाही शिकवणार. कट्टरता, दंगा, आतंकवाद, भारतामधली जात पात, आडनावं, संप्रदाय, पंथ यांच्यामधनं विभाजन झालं पाहिजे. ही इंग्रजांची नीती, काँग्रेसची नीती आहे, समजून घ्या. म्हणून तुम्हा सर्वांना आज या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इंग्रज यायच्या अगोदर भारतामध्ये आडनाव आणि जात नावाचा प्रकार नव्हता. जाती व्यवस्था आपल्याकडे कधीच नव्हती. वर्णव्यवस्था जी होती ती पण जन्मानुसार नव्हती. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कुठल्याही वर्णामध्ये जाता यायचं आणि त्याच्यामध्येही कुणी उच्च नीच, कमी जास्त, श्रेष्ठ असं बिलकुल नव्हतं. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर आपण कृपया ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येत राहू. धन्यवाद. राम राम, जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय.